संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मिक कराडचं मारेकऱ्यांशी फोनवरून बोलणं झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी कोर्टात केलाय। 9 डिसेंबरला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं बोलणं झालं होतं। संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि कराडचं मारेकऱ्यांशी झालेलं संभाषण ही वेळ एकच असल्याचे पुरावे सीआयडीच्या हाती लागलेले आहेत आणि त्यामुळेच वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। हत्येपूर्वी कराडचं मारेकऱ्यांशी संभाषण, सीआयडीच्या हाती फोन कॉलचे डिटेल्स, संतोष देशमुख हत्येपूर्वी काय झालं बोलणं, संतोष देशमुख हत्येपूर्वी काय घडलं याची माहिती आता समोर आली आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। पण त्या दरम्यान वाल्मिक कराड हा देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप तपास यंत्रणेनं केलाय। 9 डिसेंबरला दुपारी 2:30 संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख हे दोघे केजमधून मस्साजोगकडे निघाले। त्यावेळी शिवराज देशमुख कार चालवत होते, तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते। वाटेत डोणगावच्या टोलनाक्यावरून सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं। त्या अपहरणाच्या दरम्यान आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांनी वाल्मिक कराडशी फोनवरून संपर्क केला। एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्याची माहिती बुधवारी कोर्टात दिली। संतोष देशमुखांच्या अपहरणाच्या वेळी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली। दुपारी 3:20 ते 3:40 त्यांच्यात फोन कॉल सुरू होते। त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याची चौकशी करायची असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलं। तसंच संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला। त्या तिघांच्या फोन कॉलच्या सीडीआरवरून ही माहिती समोर आली आहे। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना खुनाची धमकी दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी एकत्रितपणे खंडणीचे गुन्हे केलेत। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे केज तालुक्यात खंडणीचे गुन्हे करत होते असा दावा करण्यात आलाय। तर कराडच्या वकिलांनी तपास यंत्रणांच्या आरोपांचं खंडन केलं। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही, कोणत्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असून हत्या प्रकरणात फोन कॉलच्या आधारे कराडला आरोपी बनवलं का असा सवाल कराडच्या वकिलांनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 आरोपींना यापूर्वी पोलिसांनी अटक केली। आता या प्रकरणात वाल्मिक कराडची मकोका अंतर्गत चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे आगामी काळात कराडची या हत्या प्रकरणातील भूमिका उघड होण्याची शक्यता आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवडमधील कोट्यावधींची प्रॉपर्टी समोर आलेली आहे। पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटनंतर नवा खुलासा झालाय। इतकंच नव्हे तर वाल्मिक कराडची विदेशातही संपत्ती असल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आलेला आहे। पाहूयात। पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील आयवरी इमारतीच्या 6व्या मजल्यावरचा हा 601 नंबरचा वाल्मिक कराडचा 4 BHK फ्लॅट। या फ्लॅटच्या दरवाजावर नोटीस लावण्यात आली आहे। 4 वर्षांपूर्वी वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजिरीच्या नावे फ्लॅटची नोंदणी झाली। मात्र तेव्हापासून 1.5 लाखांचा कर थकवल्याप्रकरणी पालिकेनं ही नोटीस बजावली। कर भरला नाही तर हा फ्लॅट सील करण्यात येणार आहे। वाल्मिक बाबूराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड यांच्या नावाने सदरची मिळकत आहे। सदरची मिळकत ही पार्क स्ट्रीट पार्क आयवरी फेज 2 या ठिकाणी औंध रोड वाकड या ठिकाणी असल्याचे दिसून येते। महानगरपालिकेच्या दप्तरी 16 जून 2021 रोजी सदर मालमत्तेची नोंद झाल्याचे दिसून येते आणि त्यानंतर 16 जून 2021 नंतर सदर मिळकतीचा मालमत्ताचा कर संबंधित मालमत्ताधारकाकडे भरल्या केलेला नाही। वाल्मिक कराडचा पिंपरीतील मिकासा बेलामध्ये दुसरा फ्लॅट असून तो मंजिरीच्या नावे असल्याचं उघड झालंय। पिंपरी चिंचवडच नव्हे तर पुण्यातील फर्ग्युसन रोडवरच्या वॉल स्ट्रीट या बिल्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या नातेवाईकांनी कोट्यवधींची ऑफिस खरेदी केली असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला।
दुसरीकडे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे असलेल्या ऑफिसची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. कुशल वॉल स्ट्रीट इमारतीत 611B आणि 619C ही 2 ऑफिसेस आहेत. ती ज्योती मंगल जाधवच्या नावे असल्याचं कागदपत्रातून समोर आलंय. दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7×5 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. वाल्मिक कराडनं पुण्यातल्या मगरपट्ट्यात संपत्ती घेतल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. पुणे, नगर, बीडमध्ये कराडची संपत्ती असल्याचा आरोप केला जातोय. तर भारताबाहेरही वाल्मिक कराडची संपत्ती असू शकते असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. एकंदरीत कराडावर झालेले आरोप, कोर्टातील युक्तिवाद आणि उघड होणारी संपत्ती पाहता हे प्रकरण पुढील काही दिवस गाजत राहणार हे स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता एक मोठी बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक सदस्यीय न्यायालयीन समिती गठीत करण्यात आलेली आहे. या संदर्भात आज शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि माजी न्यायाधीश ML तेहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अभ्यास करेल. यात हत्या प्रकरणातील घटनाक्रम आणि परिणाम याचा अभ्यास केला जाईल. त्यासोबतच घटनेसाठी कोणत्या व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे का याचाही अभ्यास केला जाईल आणि हत्या प्रकरणात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेली पावलं योग्य होती का किंवा यासारख्या घटना टाळण्यासाठी काय करता येईल यावर देखील ही समिती अभ्यास करणार आहे. संतोष देशमुख हत्याकांड वाल्मिक कराड कनेक्शन पुढे आलेला आहे. खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण एकच असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सांगितलं. SITनं कराडला बीड कोर्टासमोर हजर केलं आणि यावेळी कराडच्या कोठडीच्या मागणीवरून जोरदार युक्तिवाद झाला. हत्येच्या दिवशी कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली आणि त्यानंतर घुले आणि आंधळे यांनी देशमुखांचं अपहरण केलं. अपहरणावेळी घुले आणि कराडचा जवळपास 20 मिनिटं फोन कॉल झाला. याचं CDR देखील आपल्याकडे उपलब्ध असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलंय आणि याच आधारावर कराडवर हत्येचा गुन्हा आणि मकोका लावण्यात आल्याचंही सांगितलं. तर अटकेत असलेल्या एकाही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही. मग हत्येचा गुन्हा कसा लागू शकतो असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आपण पाहतोय हत्येच्या दिवशी कराडची संतोष देशमुखांना खरं तर कराडनं धमकी दिली होती अशी माहिती कोर्टात देण्यात आली. 9 डिसेंबरला देशमुखांचं अपहरण आणि हत्या झाली होती. तर सुदर्शन घुलेकडून देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं अशी देखील माहिती कोर्टात देण्यात आलेली आहे. अपहरणावेळी घुले आणि कराडचा फोन कॉल तब्बल 20 मिनिटं हा झाला होता आणि त्यानंतर दुपारी 3:20 ते 3:40 कराड आणि घुलेचा हा फोन कॉल झाला. म्हणजे तब्बल 20 मिनिटांपर्यंत हा फोन कॉल चालला. SITकडे वाल्मिक कराड आणि घुलेचे CDR असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे. तर अपहरण आणि फोनवरील संभाषणाची वेळ ही एकच असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे. अपहरणाच्या दिवशी घुलेनं कुणाकुणाला फोन केला याची CDR मधून माहिती देण्यात आली आहे. तर आरोपींमध्ये काय चर्चा झाली याचा आता पुढे तपास करणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय. फोन रेकॉर्डमुळे कराडवर मकोकाची कारवाई करण्यात आली असल्याचं देखील स्पष्टीकरण तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलं किंवा तसा युक्तिवाद केला. कट रचून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा हा गंभीर आरोप किंवा गंभीर माहिती देण्यात आलेली आहे. खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध आहे अशी देखील माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे. तर कृष्णा आंधळेला फरार होण्यासाठी कराडनंच मदत केली का त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय. कराडच्या आदेशावरून चाटे आणि घुलेकडून खंडणीचे प्रकार सुरू होते. ही संपूर्ण माहिती तपास अधिकाऱ्यांनी
कोर्टामध्ये दिलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचं नाव असून इतर राज्यातील सर्व भाजप शासित मुख्यमंत्री स्टार प्रचारक असणार आहेत. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा एकाच मंचावर आलेत. बारामती छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या सख्या भगिनी नीता पाटील यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. निवडणुकीवेळी दोन्ही बहिणींमध्ये दुरावा आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता, राधाकृष्ण आणि नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राजकीय जीवनात कसं काम करावं तसंच लोकांचे प्रश्न सोडवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं. खडेबोल सुनावले नाहीत तर प्रबोधन केलं. सखोल चर्चा झाली अशी माहिती बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी दिली आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टात बदली झाली आहे. उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची सुनावणी झाली होती आणि अंतिम सुनावणी पूर्ण होण्याआधीच उपाध्याय यांची बदली झाल्यानं मराठा आरक्षण सुनावणी लटकलेली आहे. वर्ध्याच्या 42 गावांमध्ये पिण्याच्या जलस्रोतांमध्ये हानिकारक नायट्रेट आढळलं. तब्बल 95 जलस्रोतांमध्ये रसायन आढळल्याचा धक्कादायक अहवाल भूजल सर्वेक्षणाकडून प्राप्त झालाय. लहान मुलं आणि गर्भवती महिलेला नायट्रेट अतिशय धोकादायक असून पाण्याच्या बाबतीत 7 गावं अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये टक्कल पडलेल्या रुग्णांची संख्या 169 वर पोहोचलेली आहे. 12 दिवस झाले तरी उपाय सापडला नसल्यानं गावकरी घाबरलेत. दरम्यान तपास सुरू असून घाबरून जाऊ नका असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. शिर्डी विमानतळ परिसरात लेझर लाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हा आदेश जारी करण्यात आलाय. आता एक मोठी बातमी. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज यासंदर्भात शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांनी दुपारी 3:30 वाजता ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा तसंच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंत्र्यांनाही जबाबदारी देणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. टोरेस कंपनीचं प्रकरण ताजं असताना फसवणुकीचं नवं प्रकरण समोर आलेलं आहे. मनी एज कंपनीनं 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाकुंभात चर्चेचा विषय ठरलेल्या मॉडेल आणि अँकर साध्वी हर्षा रिछारी यांना महामंडलेश्वरांच्या शाही स्थानावर बसवण्यावरून वाद सुरू झालाय. महाकुंभात अशी परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीचं आहे. महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर हृदयाचं सौंदर्य पाहायला हवं होतं असं म्हणत शंकराचार्यांनी संताप व्यक्त केलाय.